नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला हेमिंग कशा पद्धतीनं करायचं. तर आपण सुई आणि धागा घेऊन तर हेमिंग करतो बराच वेळा हातावरती. तर आज मी हातावर नाही सांगणार, मशीनवरती हेमिंग सांगणार आहे. जे आपल्याला हातावरती बराच वेळ लागतो ते मशीनवरती आपण जर हेमिंग केलं तर 2 मिनिटात आपलं हेमिंग होतं. ते हेमिंग तुम्ही ब्लाऊजच्या बाहीला करू शकता, कमरेच्या साईडला करू शकता, कमरेच्या म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला कंबरपट्टीला, त्याच्यानंतर आपली जी कुर्ती शिवती त्याला पण खालच्या साईडला जो बॉटम असतो तिथं पण तुम्ही हेमिंग करू शकता आणि फ्रॉकला सुद्धा. इतकी सोपी, इतकी छान पद्धत आहे आणि खूप नवीन पद्धत आहे आणि त्यात इतकं फिनिशिंगही खूप सुंदर येणार आहे. म्हणजे साध्या शिलाई मशीनवरती तुम्हाला मी हेमिंग आज शिकवणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपण कंबरपट्टीला म्हणजे ब्लाऊजच्या कंबरपट्टीला, ब्लाऊजच्या बाहीला हेमिंग करतो ना, तर ते आज आपण मशीनवर कसं करायचं हे दाखवणार. साध्या शिलाई मशीनवरती मी हेमिंग कसं करायचं हे दाखवणार. तेही खूप कमी वेळेमध्ये, अगदी 2 मिनिटात. आपण जर सुई आणि धागा घेतला तर आपल्याला बराच वेळ लागतो हेमिंग करायला. तर ह्या शिलाई मशीनवर जर हेमिंग केलं तर तुमचं जे 10 मिनिटाचं काम आहे ना ते 2 मिनिटात होणार आहे. तर चला बघूया आपण कसं करायचं. तर हा ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे, ह्याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे की हे मी कसं करायचं. तर त्यासाठी काय करायचं, एक आपल्याला फोल्ड घेऊन असा परत 1 इंचाचा आपल्याला फोल्ड घ्यायचा आहे आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अशी मोठी टीप ठेवायची आपल्याला. आणि शेवटपर्यंत अशी मारून घ्यायची आहे. तर बघू शकता ही अशी टीप आपली मारून झालेली आहे. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ही टीप मारून झाल्यानंतर आत्ता टीप मारल्यानंतर आपल्याला अनेक फोल्ड करायचा आहे असा, बघू शकता तुम्ही. आणि नंतर हा असा करून घ्यायचा आहे आणि अगदी कडेनं आपल्याला बघू शकता तुम्ही, हे टोक आणि हे टोक अगदी आपल्याला कडेनं टीप मारून घ्यायची इथून अशी. आणि तीही अगदी शिलाई न चालवता नुसतं चाक फिरवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, अगदी बारीक बारीक. आणि टीप ही मोठीच ठेवायची पण हळूहळू आपल्याला मारायचं अगदी कडेनं. एकदम सावकाश. आपल्याला मशीन चालवायचीच नाही आहे, नुसतं चाक चालवायचं आहे आपल्याला. खूप सुंदर हेमिंग होतं ह्या पद्धतीनं. अगदी दोन्हीही काठ एकत्र व्यवस्थित आले पाहिजेत आपले. अगदी शिस्तीत करा म्हणजे एकदम सुंदर हेमिंग आपलं येणार आहे. म्हणजे बघू शकता इथून अगदी कडेनं मी मारत आहे, तेही नुसतं चाक मी फिरवते. थोडा अंतरावर परत स्ट्रेट करून घ्या. परत आपल्याला तसंच करायचं आहे, हाताने नुसतं चाक फिरवत हळूहळू करत जायचं आहे आपल्याला. काटापासून सुई जरा सुद्धा इकडे येऊ देऊ नका, एकसारखं एका रेषेत येऊ देत ते. तर मी अजिबात मशीन चालवतच नाही आहे, नुसतं चाकच फिरवते मी.
त्यामुळं खूप सुंदर आणि शिस्तीत असं व्यवस्थित व्हायला लागले. तर बघू शकता, हे बघा, हे मी याच्यावरनं तुम्ही नंतर इस्त्री करा. हे बघू शकता किती व्यवस्थित आलेले आहे. अजिबात सुतं धागं काही दिसत नाही आहेत. खूप सुपेरियर, खूप छान आलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. आणि आतल्या साईडनं पण मी तुम्हाला दाखवते. अगदी फिनिशिंग सहित आलेलं आहे. आतनं पण आपण जसं हातावर ते हेमिंग करतो ना त्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित आलेलं आहे. बघू शकता आपलं एक सुद्धा धागा दिसतोय का बघा. इतका सुंदर हे आलं. आणि नंतर तुम्ही ह्याच्यावर इस्त्री जरी मारली ना तर अजिबात आपल्याला खराब दिसणार नाही. हे तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो, खरंच नक्की तुम्ही तुमच्या शिलाई मशीनवरती हेमिंग करा. कारण आपला खूप कमी वेळ वाचतो आणि आपल्याला जे हेमिंगला जास्त वेळ लागतो तो अगदी आपलं 2 मिनटामध्ये आपलं हे काम होऊन जातं. तर मैत्रिणींनो, ही जी हेमिंगची आयडिया आहे ना ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.